नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स व त्याचे उपयोग अभ्यासले. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि त्याचे उपयोग अभ्यासणार आहोत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ या काळाच्या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की या काळाचा उपयोग वर्तमानातील कंटिन्युअस म्हणजे चालू क्रिया दर्शवण्यासाठी केला जातो किंवा जी क्रिया अपूर्ण आहे अशी क्रिया दर्शवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. प्रेझेंट कंटिन्युअसच्या ऐवजी प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट असं देखील काही वेळा म्हटलं जातं. यालाच मराठीमध्ये आपण चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. मराठीमध्ये या काळाची रचना करताना मी शाळेत जात आहे, मुले क्रिकेट खेळत आहेत, तो निबंध लिहित आहे याप्रमाणे वाक्यरचना केल्या जातात. इंग्रजीमध्ये या वाक्यरचना करतानाच आपण कर्त्यानंतर टू बीची वर्तमानकाळी रूपे म्हणजेच एम इज आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावतो. जसे आय एम रायटिंग मी लिहित आहे, वी आर रायटिंग आम्ही लिहित आहोत, यू आर रायटिंग तू लिहित आहेस, यू आर रायटिंग तुम्ही लिहित आहात, ही इज रायटिंग तो लिहित आहे, शी इज रायटिंग ती लिहित आहे किंवा दे आर रायटिंग ते लिहित आहेत. म्हणजेच कर्त्यानंतर एम इज आर पैकी योग्य ते रूप वापरून मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावल्यास प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना करता येते. यामध्ये आय या सर्वनामानंतर एम, वी, यू, दे या सर्वनामानंतर व कोणत्याही अनेकवचनी नामानंतर आर आणि ही, शी, इट या सर्वनामानंतर व कोणत्याही एकवचनी नामानंतर इज वापरून मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावतात. या काळाच्या होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक रचना कशा होतात हे आपण पाहू. अर्थातच ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स जी आपण रचना पाहिली ती ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सची होती. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस वर्ब प्लस आयएनजी याप्रमाणे रचना केली जाते. जसं आय एम रायटिंग. हीच वाक्यरचना निगेटिव्ह करत असताना म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतरित करत असताना आपण नॉट हे ॲडवर्ब किंवा क्रियाविशेषण वापरतो. अर्थात नॉट हे क्रियाविशेषण नेहमी सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर वापरले जाते. त्यामुळे या वाक्यामध्ये एम, इज, आर या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट येतो. म्हणजेच आय एम रायटिंग हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, तर आय एम नॉट रायटिंग हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रॉगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना आपण एम, इज, आर यापैकी जे हेल्पिंग वर्ब वाक्यात असेल ते सुरुवातीला लिहितो. जसं एम आय रायटिंग मी लिहित आहे का. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना एम इज आर नंतर नॉट वापरला जाईल, तर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना एम इज आर पैकी जे सहाय्यकारी क्रियापद वाक्यात असेल ते कर्त्याच्या अगोदर लिहून वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिला जाईल. वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहोत, वी आरंट प्लेइंग हे निगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा वी आर नॉट प्लेइंग हे निगेटिव्ह सेंटेन्स होईल. आर वी प्लेइंग हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य असेल. यू आर रिडिंग अ बुक हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह यू आरंट रिडिंग अ बुक किंवा यू आर नॉट रिडिंग अ बुक. इंट्रॉगेटिव्ह आर यू रिडिंग अ बुक. ही इज रनिंग हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल. ही इजंट रनिंग किंवा इज नॉट रनिंग हे निगेटिव्ह सेंटेन्स असेल. इज ही रनिंग हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य असेल. शी इज सिंगिंग अ सॉन्ग हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. शी इजंट सिंगिंग अ सॉन्ग हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर इज शी सिंगिंग अ सॉन्ग हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याचप्रमाणे दे आर डान्सिंग हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल. दे आरंट डान्सिंग हे निगेटिव्ह सेंटेन्स असेल. आर दे डान्सिंग हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल. अशा प्रकारे आपण या 3 प्रकारच्या वाक्यरचना म्हणजेच ॲफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करतो. त्यानंतर आपण पाहूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे युजेस.
मग अशीच आपण पाहिलं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस याचाच अर्थ होतो चालू, किंवा याला दुसरं नाव आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह याचा अर्थ चालू, म्हणजे जी क्रिया बोलता क्षणी चालू आहे अशी क्रिया दर्शवतानाच या काळाचा वापर केला जातो. म्हणजे थोडक्यात या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की या काळाचा उपयोग कोणत्या ठिकाणी केला जातो. मुख्यतः प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग हा बोलता क्षणी चालू असणारी क्रिया दर्शवण्यासाठी केला जातो. इट इज यूज टू शो द ऍक्टिव्हिटी ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. बोलता क्षणी चालू असणारी क्रिया दर्शविण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. या काळावर आधारित बरीच वाक्य परीक्षांना विचारली जातात. तर ही वाक्य लक्षात ठेवताना किंवा योग्य उत्तर 4 पर्यायातलं निवडत असताना आपल्या काही शब्द उपयोगी पडतात. त्यामध्ये नाऊ, ॲट प्रेझेंट, ॲट दिस मोमेंट, राईट नाऊ, स्टील यासारखी क्रियाविशेषणे. म्हणजे आपल्या लक्षात येतं नाऊ याचा अर्थ आत्ता, ॲट प्रेझेंट या क्षणी किंवा ॲट दिस मोमेंट या क्षणी, राईट नाऊ अगदी आत्ताच, स्टील अद्याप. यांच्या अर्थावरूनच आपल्या लक्षात येतं की ही क्रिया बोलता क्षणी चालू आहे हे दर्शवतात. म्हणजे उदाहरणार्थ नाऊ ही इज रायटिंग अँड एसे, आत्ता तो निबंध लिहित आहे. आत्तावरून आपल्या लक्षात येतं की ती क्रिया चालू आहे म्हणून आपण इथे इज रायटिंग वापरलं. ॲट प्रेझेंट ही इज वॉचिंग द मूव्ही. ॲट प्रेझेंटवरून आपल्या लक्षात येतं की इट इज अ कंटिन्युअस ॲक्शन आणि म्हणून आपण इथे इज वॉचिंग असं म्हणतो. यू आर लर्निंग इंग्लिश नाऊ. नाऊवरून लक्षात येतं की ही क्रिया आता चालू आहे म्हणून आपण आर लर्निंग वापरतो. किंवा राईट नाऊ टॉम इज रायटिंग द लेटर, किंवा ही इज स्टील सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम. स्टील याचा अर्थ अद्याप, अजून. म्हणजेच स्टीलवरून क्रिया अद्याप चालू आहे हे लक्षात येतं आणि त्यामुळे आपण तिथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. स्टील या क्रियाविशेषणाबद्दल एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की स्टील हे क्रियाविशेषण जर वाक्यात वापरलेलं असेल, अर्थात स्टील हा शब्द वाक्यात 5 प्रकारे वापरला जातो, पण जेव्हा तो क्रियाविशेषण म्हणून वापरला जातो तेव्हा तो मुख्य क्रियापदाच्या अगोदर वापरला जातो. त्यामुळे इथे स्टील आहे म्हणून वाक्य ही इज स्टील सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम, अजून तो प्रॉब्लेम सोडवत आहे असा अर्थ होतोय. डोंट डिस्टर्ब मी, इथे वाक्याच्या अर्थावरून लक्षात येतं आय एम डुईंग माय होमवर्क, की पुढील वाक्यामध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला पाहिजे आणि म्हणून आपण इथे डोंट डिस्टर्ब मी, मला अडथळा आणू नको, मी माझं काम करत आहे, त्यामुळे आपण इथे एम डुईंग वापरला. किंवा लुक, पहा, देअर शी इज कमिंग, ती येत आहे. म्हणजे थोडक्यात ती क्रिया घडत आहे हे आपल्याला दर्शवायचं आहे. म्हणजेच ज्या वेळेला वर्तमानातील बोलता क्षणी चालू असलेली क्रिया दर्शवायची असेल तर त्यावेळेला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. परंतु काही वेळेला एखादी क्रिया बोलता क्षणी चालू नसेल पण वर्तमानातली महत्वाची आणि तात्पुरती क्रिया असेल, टू शो समथिंग वी थिंक इज टेम्पररी, की जे अर्थातच स्थिर नाहीये, ते कधी ना कधीतरी बदलणार आहे, अशी क्रिया दर्शवताना आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. जसं दीज डेज आय एम प्रिपेरिंग फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स, हल्ली मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. अर्थात बोलता क्षणी जरी आपण ती क्रिया करत नसलो, बोलता क्षणी आपल्याकडे पुस्तक नसेल तरी सुद्धा वर्तमानातील ती महत्वाची पण काही ठराविक कालावधीपुरती मर्यादित असणारी क्रिया असल्यामुळे त्या ठिकाणी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो आणि म्हणून दीज डेज आय एम प्रिपेरिंग फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असं आपण म्हणतो. किंवा आय एम रिडिंग शिव खेराज यू कॅन विन, मी शिव खेरांचं यू कॅन विन वाचत आहे. अर्थात वाचत आहे म्हणजे ती क्रिया तात्पुरती ठराविक कालावधीसाठी आहे म्हणून आपण त्या ठिकाणी जरी बोलता क्षणी चालू नसेल तरी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. किंवा इंडियन क्रिकेट टीम इज डुईंग वेल नाऊ अ डेज, हल्ली भारतीय क्रिकेटचा संघ चांगली कामगिरी करत आहे. अर्थात आत्ता मॅच चालू नसेल तरी सुद्धा आपण इज डुईंग असं वापरतो. म्हणजेच पहिला जो नियम होता तो वर्तमानातली बोलता क्षणी चालू असणारी क्रिया होती. इथे वर्तमानातील महत्वाची पण तात्पुरती आणि बोलता क्षणी चालू नसलेली क्रिया दर्शवताना देखील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा अत्यंत महत्वाचा उपयोग तो म्हणजे टू शो प्लॅन्स और अरेंजमेंट्स इन सर्टन और नियर फ्युचर और इमेजिएट फ्युचर, नजीकच्या आणि निश्चित भविष्यात घडणाऱ्या क्रिया दर्शवताना
आपण भविष्य काळाच्या ऐवजी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. जसं ही इज अरायव्हिंग टुमॉरो, तो उद्या येत आहे. अर्थात या वाक्यामधला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपल्याला त्या ऍक्शनची सर्टन्टी दर्शवितो किंवा अर्थात तो इमॅजिन फ्युचर आहे हे दर्शवतो आणि त्यासाठी आपण फ्युचर टेन्सच्या ऐवजी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. तो उद्या येत आहे. याचाच अर्थ इट इज अ फिक्स्ड ऍक्शन. ही निश्चित अशी क्रिया असल्यामुळे जरी ती भविष्यातील असेल तरी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जाईल. किंवा ही इज व्हिजिटिंग हिज पॅरेंट्स नेक्स्ट वीकेंड, तो नेक्स्ट वीकेंडला त्याच्या आईवडिलांना भेटत आहे. अर्थात या ठिकाणी ही इज व्हिजिटिंग हिज पॅरेंट्स नेक्स्ट वीकेंड नजीकच्या भविष्य काळातली परंतु पूर्वनियोजित अशी क्रिया असल्यामुळे आपण त्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. किंवा आय एम मीटिंग सम फ्रेंड्स आफ्टर वर्क, या कामानंतर मी माझ्या मित्रांना भेटत आहे. ही जी उदाहरणं आहेत ती भविष्यातील एक निश्चित किंवा प्रीप्लॅन्ड ऍक्शन दर्शवतात आणि त्यामुळे ती इमॅजिएट अँड सर्टन फ्युचर दर्शवतात. त्यामुळे या वाक्यात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. या उपयोगावर आधारित आतापर्यंत एमपीएससी मध्ये जवळपास 10 ते 12 वेळा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इंडिकेट फ्युचर ऍक्शन असा प्रश्न विचारला जातो किंवा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, आयडेंटिफाय द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. वी आर प्लेइंग द मॅच इन हाफ अन आवर, तर यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येतं की तो पूर्वनियोजित भविष्यकाळ असल्यामुळे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. पुढील सर्व वाक्यामध्ये त्याचप्रमाणे वाक्यरचना केल्या आहेत. वेन इज युअर फादर टेकिंग यू टू द झू, अ फ्रेंड ऑफ अवर्स इज गोइंग टू स्टे विथ अस इन नोव्हेंबर. अर्थात या घटना नजीकच्या भविष्यकाळात निश्चित घडणार आहेत म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. किंवा ही इज लिव्हिंग फॉर द युके दिस विंटर, या ठिकाणी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला. किंवा ही इज बिंग सेंट टू द युके फॉर फर्दर स्टडीज, द सॅम्पल इज बिंग सेंट फॉर द डिटेल्ड एक्झामिनेशन, ही इज बिंग सेंट टू जर्मनी फॉर फर्दर स्टडीज. यासारखी जी वाक्य आहेत या सर्व वाक्यांच्या मध्ये नजीकच्या भविष्यकाळातील निश्चित क्रिया असल्यामुळे भविष्यकाळाऐवजी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. म्हणजे थोडक्यात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज यूज टू इंडिकेट इमॅजिएट ऑर नियर ऑर सर्टन फ्युचर. त्यानंतर पुढचा उपयोग आहे तो म्हणजे टू शो समथिंग विच इज चेंजिंग, ग्रोईंग ऑर डेव्हलपिंग. एखादी गोष्ट बदलत आहे, तिच्यात वाढ होत आहे, ती विकसित होत आहे असं दर्शवायचं असेल तरी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. अर्थात यासाठी लागणारा जो टाइमलॅग आहे तो जास्त असला तरी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. द चिल्ड्रन आर ग्रोईंग अप क्विकली, मुलं भरभर मोठी होत आहेत. द क्लायमेट इज गेटिंग वॉर्मर, हवामान अगदी उबदार होत आहे. द प्राइस ऑफ गोल्ड इज इन्क्रीजिंग, सोन्याच्या किमती वाढत आहेत. युअर इंग्लिश इज इम्प्रूव्हिंग, तुमचं इंग्रजी सुधारत आहे. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज रायझिंग व्हेरी फास्ट, जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. या सर्व वाक्यामध्ये आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी त्या क्रियेमध्ये बदल घडत आहेत, वाढ होत आहे किंवा विकास होत आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. त्यानंतर टू शो समथिंग विच हॅपन्स अगेन अँड अगेन, हा एक महत्वाचा उपयोग आहे. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत असताना पाहिलेलं होतं. जर वाक्यामध्ये ऑलवेज असेल तर त्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो आणि ती क्रिया सवय किंवा नित्यनियमाने घडणारी क्रिया दर्शविते. जसं ही ऑलवेज गोज टू स्कूल, तो नेहमी शाळेत जातो. अर्थात हे सातत्य दर्शवण्यासाठी आपण ऑलवेज वापरलेलं आहे. पण जर एखादी क्रिया पुन्हा पुन्हा घडत असेल, अर्थात पुन्हा पुन्हा याचा अर्थ त्या क्रियेचा अतिरेक होत असेल तर आपण त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. म्हणजे थोडक्यात ती क्रिया पुन्हा पुन्हा घडते त्यामुळे ती आपल्याला कुठे ना कुठेतरी एक वेगळी भावना मनामध्ये निर्माण करते. म्हणजे काही वेळेला तिच्यामुळे आपल्या मनात द्वेष वगैरे उत्पन्न होतो. अशा वेळेला सिंपल प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. इट इज ऑलवेज रेनिंग इन लंडन. सतत पाऊस पडत असतो, अर्थात सतत पाऊस पडत असतो या वाक्यामधून निश्चितच आपल्याला ती क्रिया पुन्हा पुन्हा म्हणजे नको इतक्या वेळा घडते हे व्यक्त होतं. ही इज ऑलवेज कमिंग हिअर. तो नेहमी इकडे येतो. अर्थात तो नेहमी येतो असं म्हटलं तर त्याचं येणं हे स्वागतार्ह असेल, पण तो नेहमी ही इज ऑलवेज कमिंग हिअर असं ज्या वेळेला म्हणतो आपण त्यावेळेला ती क्रिया पुन्हा पुन्हा घडते की जी आपल्याला नकोशी असते. दे आर ऑलवेज अर्ग्युइंग. ते नेहमीच वाद घालत असतात. या विधानामध्ये सुद्धा ती क्रिया पुन्हा पुन्हा घडते हे व्यक्त होतं. तर अशा पुन्हा पुन्हा घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या दर्शवताना सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वापराबद्दल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घ्यावा लागतो की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा वर्तमानातील चालू क्रिया दर्शवितो. म्हणजे थोडक्यात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग हा ॲक्शन वर्बमध्येच केला जातो. ॲक्शन वर्ब म्हणजेच टू वर्क, टू राईट, टू रीड, टू प्ले, टू स्टडी. ही जी क्रियापदं आहेत ही कृती दर्शवितात म्हणून त्यांना ॲक्शन वर्ब असं म्हटलं जातं. परंतु जी क्रियापदं नॉन ॲक्शन वर्ब्स, जी क्रियापदं स्टेट स्थिती, सेन्सेस ज्ञानेंद्रिय, डिझायर्स इच्छा, पजेशन्स मालकी, इमोशन्स भावना, ओपिनियन मत यासारख्या वेगळ्या भावना व्यक्त करतात त्यांना नॉन ॲक्शन वर्ब्स असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं नॉन ॲक्शन वर्ब्स आर नॉट युजली यूज इन कंटिन्युअस टेन्सेस. ही नॉन ॲक्शन वर्ब्स सामान्यतः अपूर्ण वर्तमान काळात वापरली जात नाही. यामध्ये महत्त्वाची जी क्रियापद आहेत वर्ब ऑफ सेन्सेसमध्ये हिअर, स्मेल, टेस्ट, सी. वर्ब ऑफ फिलिंग अँड इमोशन्समध्ये फील, वॉन्ट, डिझायर, लाईक, डिसलाईक, फिअर, लव, हेट, केअर, विश, रिस्पेक्ट, ॲप्रिशिएट. वर्ब ऑफ मेंटल स्टेट्स अँड ॲक्टिव्हिटी ॲग्री, डिसॲग्री, बिलीव, डिसबिलीव, डिफर, डाऊट, फाइंड, फॉरगेट, इमॅजिन, नो, मीन, रिकलेक्ट, रिमेंबर, सपोज, थिंक, अंडरस्टँड, ट्रस्ट. किंवा वर्ब्स लाईक सीम, appear, resemble, matter, equal, deserve, depend, result, suffice, contain, consist यासारखी जी क्रियापदं आहेत म्हणजे जी थोडक्यात क्रियापदं आपली पंचज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत, आपल्या इमोशन्सशी संबंधित आहेत, भावभावनांशी संबंधित आहेत, मानसिक क्रियेशी संबंधित आहेत, अशी क्रियापदं जी आहेत त्यांना आपण नॉन ॲक्शन वर्ब्स असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही नॉन ॲक्शन वर्ब्स अपूर्ण काळामध्ये म्हणजेच कंटिन्युअस टेन्समध्ये वापरली जात नाहीत. याचाच अर्थ या क्रियापदांचा हेमिसार नंतर आयएनजी वापरून वाक्यात वापर केला जात नाही. याच्यावर परीक्षेमध्ये आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्ससाठी खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजेच उदाहरणार्थ द रोज इज स्मेलिंग स्वीटली. स्मेल हे नॉन ॲक्शन वर्ब असल्यामुळे या ठिकाणी द रोज इज स्मेलिंग स्वीटली असं म्हटलं तर त्या ठिकाणी ती वाक्यरचना चुकीची असेल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ती वापरली जाणार नाही. करेक्ट सेंटेन्स असेल द रोज स्मेल्स स्वीट. इट इज टेस्टिंग बिटरलीच्या ऐवजी इट टेस्ट बिटर. म्हणजेच सिंपल टेन्समध्ये या रचना वापरल्या जातील. आय एम थिंकिंग शी इज इनोसंट ऐवजी आय थिंक शी इज इनोसंट. आय एम थिंकिंग शी इज इनोसंट ही वाक्यरचना चुकीची असेल. किंवा ही इज ओनिंग अ कार च्या ऐवजी ही ओन्स अ कार. कारण हे पजेशन दर्शवत आहे आणि पजेशन दर्शवत असताना आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत नाही. आय एम लव्हिंग यू अर्थात इमोशन्स दर्शवत असल्यामुळे या ठिकाणी आपण आय लव्ह यू असं म्हणतो. आय एम वॉन्टिंग सम बुक्स या ठिकाणी अर्थातच डिझायर व्यक्त होत असल्यामुळे आपण आय वॉन्ट सम बुक्स असं म्हटलं पाहिजे. आय एम अंडरस्टँडिंग द टॉपिक हे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स आहे. आय अंडरस्टँड द टॉपिक असं म्हटलं पाहिजे. आय एम नॉट हेटिंग हरच्या ऐवजी आय डोंट हेट हर. दिस बॉक्स इज कंटेनिंग आईसच्या ऐवजी दिस बॉक्स कंटेन्स आईस. किंवा इट इज लुकिंग व्हेरी ब्राईटच्या ऐवजी इट लुक्स व्हेरी ब्राईट. मित्रांनो, स्मेल, टेस्ट, थिंक, ओन, लव,
वॉन्ट, अंडरस्टँड, हेट, कंटेन, लुक ही क्रियापदे या ठिकाणी नॉन ऍक्शन वर्ब म्हणून वापरलेली आहेत, म्हणून त्यांचा वापर कंटिन्युअस टेन्समध्ये केलेला नाही. मग अशा वेळेला त्यांचा वापर हा आपल्याला सिंपल टेन्समध्ये करावा लागतो. यामध्ये जर समजा ही क्रियापदे ऍक्शन वर्ब म्हणून वापरली जात असतील तर मात्र ती अपूर्ण काळामध्ये वापरली जाऊ शकतात. जसं आय एम स्मेलिंग समथिंग फिशी हिअर, त्या ठिकाणी आपण आय एम स्मेलिंग असं म्हणू शकतो कारण ते ऍक्शन वर्ब आहे. किंवा ही इज टेस्टिंग द सूप, त्या ठिकाणी आपण इज टेस्टिंग असं म्हणू शकतो कारण ते ऍक्शन वर्ब आहे. पण जर नॉन ऍक्शन वर्ब म्हणून या क्रियापदांचा वापर केला जात असेल तर ही अपूर्ण काळात वापरली जात नाहीत. किंवा आय वॉज हिअरिंग द साऊंड, या वाक्यामध्ये सुद्धा आपण वॉज हिअरिंग अर्थात हिअर हे नॉन ऍक्शन वर्ब आहे आणि लिसन हे ऍक्शन वर्ब आहे. त्यामुळे या ठिकाणी आय वॉज हिअरिंग ही रचना चुकीची आहे. कारण अचानक कानावर पडलेला आवाज असेल तर आपण हिअर हे क्रियापद वापरतो आणि त्यामुळे आय हर्ड द साऊंड, ध्वनी आपण जाणून बुजून ऐकत नाही, तो सहज कानावर पडतो आणि त्यामुळे ते आय हर्ड द साऊंड. द हेडमास्टर इज वॉन्टिंग टू स्पीक टू यू, इथे वॉन्टच्या ऐवजी हेडमास्टर वॉन्ट्स टू स्पीक टू यू. ही इज रिझेंबलिंग हिज फादर, अर्थात रिझेंबल मीन्स टेक्स आफ्टर, साम्य असणे. या ठिकाणी अपूर्ण काळाची रचना पूर्णतः चुकीची आहे. ही रिझेंबल्स हिज फादर. ही इज नोईंग द सिक्रेट, त्याला रहस्य माहीत आहे. जरी त आहे अशी रचना येत असेल तरी सुद्धा या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना पूर्णतः चुकीची आहे. ही नोज द सिक्रेट असं बोलावं लागेल. यामध्ये आणखी 2-3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. त्यामध्ये हिअर आणि सी, हिअर आणि सी ही 2 क्रियापदे नॉन ऍक्शन वर्ब्स आहेत. आणि लुक अँड लिसन, लुक अँड लिसन इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. लुक अँड लिसन ही ऍक्शन वर्ब्स आहेत. लुक अँड लिसन ही ऍक्शन वर्ब आहेत. हिअर म्हणजे सहज कानावर पडणं, सी म्हणजे समोर एखादी गोष्ट दिसली तर पाहणं, लुक आणि लिसन, लुक म्हणजे पाहणे, लिसन म्हणजे ऐकणे. ज्यावेळेला क्रिया सहज घडतात त्यावेळेला हिअर आणि सी वापरतात. म्हणजे सहज कानावर पडलं म्हणून ऐकलं, अशा वेळेला आपण हिअर हा शब्द वापरतो. एखादी गोष्ट समोर आली म्हणून पाहिली, अशा वेळेला सी वापरतो. पण ज्यावेळेला आपण हेतू पुरस्सर पाहतो किंवा ऐकतो त्यावेळेला लुक आणि लिसन ही क्रियापदं वापरली जातात. आय सॉ अ मॅन, मी एक माणूस पाहिला. पाहिला याचा अर्थ समोर आला म्हणून पाहिला. इट वॉज नॉट अ पर्पजफुल ऍक्शन, ती हेतू पुरस्सर अशी क्रिया नव्हती. ही वॉज लुकिंग ॲट मी, तो माझ्याकडे पाहत होता. याचा अर्थ इट वॉज अ पर्पजफुल ऍक्शन, ती हेतू पुरस्सर क्रिया होती आणि त्याच्यामुळे आपण इथे ही वॉज लुकिंग ॲट मी असं म्हटलं. सडनली आय सॉ समथिंग स्ट्रेंज, अचानक काहीतरी विचित्र दिसलं. अचानक दिसलं म्हणजे त्या ठिकाणी हेतू पुरस्सर ती क्रिया केलेली नाही. म्हणजे ज्या वेळेला ऍक्शन पर्पजफुली असते त्यावेळेला ऍक्शन वर्ब वापरतो आणि ती पर्पजफुली केली जात नाही त्यावेळेला नॉन ऍक्शन वर्ब वापरतो. आय हर्ड सॉफ्ट हमिंग, मी कोमल अशी गुंजारव ऐकली, गुणगुण ऐकली. ऐकली याचा अर्थ ती ऐकण्यासाठी आपण गेलो नाही, ती सहज कानावर पडली म्हणून ऐकली. देन आय लिसन इट केअरफुली, नंतर ती आपल्याला आवडली असेल म्हणून आपण काळजीपूर्वक ऐकतो त्यावेळेला मात्र लिसन म्हटलं जातं. सडनली आय हर्ड अ स्ट्रेंज नॉईज, अचानक मी एक विचित्र आवाज ऐकला. अचानक तो कानावर पडला त्यामुळे आपण हिअर हे क्रियापद वापरतो. आय डिडंट हिअर द फोन बिकॉज आय वॉज लिसनिंग टू द रेडिओ. याच्यामध्ये अर्थात लिसनिंग ही जी क्रिया आहे ही जाणून बुजून केली जात आहे त्यामुळे आपण तिथे आय वॉज लिसनिंग असं वापरतो. परंतु हिअर हे क्रियापद मात्र साध्या काळात वापरलं जातं. म्हणजे लक्षात काय ठेवाल, हिअर आणि सी ही जी क्रियापद आहेत ही अर्थातच नॉन ऍक्शन वर्ब्स आहेत आणि त्यामुळे ती अपूर्ण काळात वापरली जाणार नाहीत. आणि लुक आणि लिसन, लुक आणि लिसन ही जी क्रियापद आहेत ही क्रियापदं ऍक्शन वर्ब आहेत आणि ते ऍक्शन वर्ब असल्यामुळे ती मात्र अपूर्ण काळामध्ये वापरली जाऊ शकतात. यामध्ये फक्त एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, लुक अँड लिसन असं आहे, ते करेक्शन थोडंसं करावं लागेल. लुक अँड सी असं टाईप झालेलं आहे. तर काय लक्षात ठेवाल
की जर वाक्यामध्ये हिअर आणि सी ही क्रियापद असतील तर ते ॲक्शन वर्ब आहेत आणि नॉन ॲक्शन वर्ब आहेत आणि लुक अँड सी ही क्रियापदे ॲक्शन वर्ब आहेत. त्यामुळे हिअर अँड सी ही क्रियापदे अपूर्ण काळात वापरली जात नाहीत, परंतु लुक अँड सी ही क्रियापदे मात्र अपूर्ण काळामध्ये वापरली जाऊ शकतात. त्यानंतर टू थिंक. टू थिंक या क्रियापदाचे दोन अर्थ होतात. एक अर्थ होतो टू थिंक मीन्स टू बिलीव्ह, विश्वास असणे किंवा मत असणे अशा अर्थाने. ज्यावेळेला टू थिंक वाटणे, विश्वास असणे, मत असणे अशा अर्थाने वापरतो त्यावेळेला इट इज अ नॉन ॲक्शन वर्ब. हे नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि ते कंपल्सरी सिंपल टेन्समध्ये वापरलं जाईल. आय थिंक दे आर रॉंग हे वाक्य बरोबर आहे, पण आय एम थिंकिंग मला वाटत आहे असं जरी असलं तरी इथे आय एम थिंकिंग असं म्हटलं तर हे वाक्य व्याकरणाच्या दृष्टिकोनातून इनकरेक्ट असेल. व्हॉट डू यू थिंक अबाउट माय प्लॅन यामध्ये व्हॉट डू यू थिंक हे वाक्य बरोबर आहे, पण व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट माय प्लॅन असं जर म्हटलं तर ते चुकीचं आहे. म्हणजे थोडक्यात मत असणे, वाटणे या अर्थाने टू थिंक हे क्रियापद वापरलं तर ते अर्थातच साध्या काळामध्ये वापरलं जातं, अपूर्ण काळामध्ये वापरलं जात नाही. परंतु टू थिंकचा अर्थ टू कन्सिडर, विचार करणे असा केला तर टू थिंक इज अन ॲक्शन वर्ब. हे ॲक्शन वर्ब आहे आणि ते मात्र आपण अपूर्ण काळात वापरतो. तसं आय एम थिंकिंग अबाउट बाईंग अ न्यू कार, आय एम थिंकिंग ओव्हर द प्रॉब्लेम या ठिकाणी थिंकचा अर्थ विचार करणे असा होतो, त्यामुळे ते अपूर्ण काळामध्ये वापरलं जाऊ शकतं. म्हणजे टू थिंकचा अर्थ वाटणे, मत असणे असा अर्थ असेल तर ते कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलं जाणार नाही, परंतु त्याचा अर्थ विचार करण्याचा असेल तर ते मात्र कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलं जाईल. त्याचप्रमाणे टू हॅव या क्रियापदाचा उपयोग जेव्हा आपण मुख्य क्रियापद म्हणून करतो त्यावेळेला टू हॅव या क्रियापदाचा उपयोग पजेशन दर्शवण्यासाठी, पजेशन म्हणजेच मालकी किंवा स्वामित्व दर्शवण्यासाठी केला असेल तर ते नॉन ॲक्शन वर्ब आहे. म्हणजे टू हॅवचा अर्थ ज्यावेळेला टू पजेस असा होतो त्यावेळेला ते नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि ते कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलं जात नाही. यावर देखील बऱ्याच परीक्षांना प्रश्न विचारलेले आहेत. माय फादर हॅज अ न्यू कार असं म्हणणं बरोबर आहे, पण माय फादर इज हॅव्हिंग अ न्यू कार हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. दे हॅव अ नाईस हाऊस हे बरोबर आहे, पण दे आर हॅव्हिंग अ नाईस हाऊस हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. टू हॅवचा उपयोग टू ईट, टू ड्रिंक, टू एन्जॉय, टू एक्सपिरियन्स अशा अर्थाने केला असेल तर इट इज अन ॲक्शन वर्ब आणि त्यामुळे इट कॅन बी यूज इन कंटिन्युअस टेन्स. ते अपूर्ण काळामध्ये वापरलं जाऊ शकतं. जसं आय एम हॅव्हिंग टी नाऊ किंवा आय एम हॅव्हिंग माय डिनर, आय एम हॅव्हिंग माय लंच या ठिकाणी आपण अपूर्ण काळ वापरू शकतो की ज्यावेळेला टू हॅवचा अर्थ टू ईट, टू ड्रिंक, टू एन्जॉय, टू एक्सपिरियन्स असं आहे त्यावेळेला ते ॲक्शन वर्ब म्हणून वापरलं जातं, त्यावेळेला ते अपूर्ण काळात वापरलं जातं. पण जेव्हा टू हॅवचा उपयोग हा पजेशन दर्शवण्यासाठी केला जातो तेव्हा मात्र ते कंपल्सरी आपण साध्या काळामध्ये, पूर्ण काळामध्ये वापरतो, कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा काळ आणि त्याचे उपयोग आपण पाहिले. यामध्ये एक महत्त्वाची संकल्पना देखील आपण अभ्यासली ती म्हणजे नॉन ॲक्शन वर्ब. आणि ही नॉन ॲक्शन वर्ब परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे त्यांचा अभ्यास करायला देखील विसरू नका. अर्थातच या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे, तरीसुद्धा वेळेअभावी किंवा साधनाअभावी सर्वच गोष्टी सुस्पष्टपणे मांडता येत नसतील तर तुम्हाला त्यामुळे काही शंका येत असतील तर तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्या शंकांचं निरसन करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि दुसरं महत्त्वाचं की तुम्हाला या शंकांचं निरसन करण्यासाठी मी लिहिलेलं कंप्लीट इंग्लिश ग्रामर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल, की जे पुस्तक अगदी शालेय स्तरापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे. त्यामुळे त्या पुस्तकाचा उपयोग केलात कंप्लीट इंग्लिश ग्रामर आणि शब्दसंग्रहावर आधारित व्होकॅब्युलरी मेड इझी ही दोन पुस्तके
मी लिहिलेली आहेत त्या पुस्तकांचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह या घटकाचा परिपूर्ण अभ्यास करण्यास मदत होईल. तर धन्यवाद मित्रांनो. अर्थातच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अर्थात शेअर करा, हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा की जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओज तुम्हाला नियमितपणे मिळत जातील. धन्यवाद.